आशालता वाबगावकर यांचं निधन झालेलं आहे। सातारा इथं त्यांचं निधन झालंय। आशालता कोरोना पॉझिटिव्ह होत्या आणि त्यातच त्यांच्या मृत्यूची बातमी येते आहे। आशालता यांना आपण वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये पाहिलेलं आहे। अत्यंत खमक्या उमद्या कलाकार त्या राहिलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। संदीप, दुःखद बातमी आहे। नक्कीच सिनेसृष्टीला एक धक्कादायक बातमी आणि दुःखद बातमी देखील सुवर्ण म्हणावी लागेल। कारण राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं ज्या वेळेला शूटिंगला परवानगी दिली त्यानंतर अनेक मालिकांचं प्रसारण सुरू झालं होतं आणि सातारा जिल्ह्यातल्या मांढरदेवी परिसरामध्ये माझी आई काळूबाई या मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं गेल्या 10 ते 15 दिवसांपासून। आणि या मालिकेमध्ये आशालता वाबगावकर यांचा महत्त्वाचा रोल होता। त्यांच्यासोबत अलका कुबल यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्री देखील काम करत होत्या। आणि महत्त्वाचं म्हणजे या सेटवरचे जवळपास 27 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते। त्यामुळे त्या सगळ्यांच्यावर साताऱ्यातल्या प्रतिभा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, पण उपचाराला प्रतिसाद दिला नाही खरं तर आशाताईंनी। आणि त्यातच त्यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे। आज पहाटे 4:45 वाजता निधन झालेलं आहे। 2 जुलै 1941 रोजी गोव्यात आशालता वाबगावकर यांचा जन्म झाला होता आणि सिनेसृष्टीमध्ये आशालता या नावानंच त्यांना खरं तर ओळखलं जायचं। कोकणी आणि मराठी अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम देखील केलं होतं। आणि सध्या तर अलका कुबल आणि इतर जे पॉझिटिव्ह सापडले त्या सगळ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। मात्र आशालता वाबगावकर यांना निरोप द्यावा लागतोय सिनेसृष्टीला आणि त्याच्या चाहत्यांना ही मोठी दुःखद बातमी म्हणावी लागेल। नक्की धन्यवाद संदीप माहिती दिल्याबद्दल। आपल्याबरोबर विश्लेषक अर्थातच सिनेसृष्टी जवळनं अनुभवलेले पाहिलेले, ज्यांनी सिनेसृष्टीविषयी अनेक घडामोडी लिहिलेल्या जवळनं पाहिलेल्या दिलीप ठाकूर आपल्यासोबत आहेत। दिलीपजी, आज सकाळच्या वेळेलाच नेमकी आशालता जाण्याची बातमी आलेली आहे। तुम्ही काय भावना व्यक्त कराल? नाही म्हणजे खरं तर ना मला भावना व्यक्त करणं इतकं अवघड आहे। याचं कारण असं आहे की आशालताचा आणि माझा अगदी म्हणजे खऱ्या अर्थाने घनिष्ठ संबंध होता। आता मुळात काय माहिती आहे, रंगभूमीवरच्या कलाकारांनी गुंतवता हृदय हे जे कायमस्वरूपी जे नाटक, जे चर्चेतलं नाटक आहे त्यातील त्याचे अनेक प्रयोग केलेली एक अभिनेत्री। म्हणजे मुळात रंगभूमीवर एक ठसा उमटवला, त्याशिवाय मराठी आणि हिंदी चित्रपट, मालिका अशी अतिशय विस्तृत वाटचाल। आणि महत्वाचं आहे ना की आशालताला कधी फोन करावा किंवा आशालताचा कधी फोन यावा। विशेषतः आपण तुमच्या चॅनलवर मी कधी समजा एखाद्या चर्चेमध्ये भाग घेतला की आशालताचा फोन येणारच की अरे तो अमुक मुद्दा चांगला मांडला की ते काही आधुनिक मांडायला पाहिजे। तर आशालताकडे ना इतक्या आठवणींचे आठवणी असायच्या, किस्से असायच्या, गोष्टी असायच्या। म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करताना मोठमोठ्या आर्टिस्टकडनं कशा पद्धतीने आपल्या मराठी कलाकारांना चांगली वागणूक मिळते हे आशालताकडनं जेव्हा कळायचं ना ते असं बरं वाटायचं। आणि आशालताचं एक नेहमी म्हणणं असायचं की आम्ही रंगभूमीवरचे कलाकार आहोत ना, आम्ही रंगभूमीवरचे कलाकार, आम्ही कलेला एक पूजा मानतो। आणि ज्यावेळेला आम्ही हिंदी चित्रपटसृष्टीत गेलो किंवा जातो त्याच्या वेळेला असं होतं की आमच्याकडे आदराने पाहिलं जातं की आमचं संवाद चांगले असतात, पाठांतर चांगलं असतं, हिंदी थोडंसं इकडे तिकडे असेल। आणि आशालताची हिंदी सिनेमातली जी वाटचाल आहे आपण जर बघितलं की बासू चित्रपटांच्या अपने पर्याय सिनेमापासून सुरुवात झाली। त्यानंतर आशालताने हिंदी सिनेमामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं। राजेश खन्नाबरोबर आशा ज्योती सिनेमात काम केलं, अमिताभ शशी कपूर बरोबर नमक हलालमध्ये काम केलं। नावं सांगायची तर खूप। आणि दिलीपजी, एवढ्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांबरोबर काम करून सुद्धा अत्यंत पोलाईट होत्या त्या। सगळ्यांशी हसत खेळत बोलणं जे असतं, म्हणजे कनेक्ट होणं जे असतं ते त्यांच्यामध्ये कायम दिसून आलेलं आहे। हो अगदी खरं आहे। आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे, माहीम राहायच्या त्या आणि त्यांचं नेहमी असं सांगणं असायचं की अरे माहीममध्ये कधी आला तर माझ्या घरी आहे। आणि त्या गोव्याच्या असल्याने फिश इतके चांगल्या पद्धतीने बनवायचे आणि स्वतः त्या माहीमच्या मार्केटमध्ये जाऊन फिश खरेदी करायच्या। आणि त्यांच्या हातचं फिश खाण्याला एक वेगळा आनंद असतो। आणि काल जेव्हा मला सकाळीच एक अशी ही बातमी कळली की काल सकाळी की बाबा त्यांना असं असं झालेलं आहे, तर मी दिवसभरात प्रार्थना करत होतो की त्याच्यातून त्या बऱ्या व्हाव्यात। आणि दुर्दैवाने 24 तासात म्हणजे आज सकाळीच अशी बातमी आली की त्या गेल्या। तर अगदी म्हणजे इतकं दुःख वाटतं ना। मला पण म्हणजे काल दिलीपजी आपल्याला जेव्हा ह्या म्हणजे त्या सगळ्यांना 27 जणांना कोरोना झाला हे कळलं तेव्हा आपण चिंतेत का होतात? त्यांना आधीपासून बरं नव्हतं किंवा साधारण त्यांचं वय काय? चिंतेत अशासाठी होतं की त्यांचं वय 80च्या घरामध्ये आहे आणि मुंबईवरनं साताऱ्याला जाणं शूटिंगसाठी याची मला चिंता वाटली की अरे मग
इतक्या वर्षाच्या एक अतिशय यशस्वी करिअर नंतर सुद्धा अशा पद्धतीने ह्या दिवसामध्ये की या दिवसात आपल्याला म्हणजे सरकारने सांगितलेलं आहे की वरिष्ठ कलाकारांनी शक्यतो शूटिंगमध्ये सहभागी होणं, अशा वेळेला त्यांना त्याची लागण होणं आणि त्या उपचारांना प्रतिसाद देतायत न देतात अशा उलटसुलट बातम्या येणं, याची जरा चिंता वाटत होती की खरंय. ज्या वाटायचं की आणि त्या आणि प्रतिसाद इतका देतायत. इतका संबंध, इतका जवळचा संबंध असताना काळजी वाटणं हे अत्यंत साहजिक आहे. दिलीपजी, आभार याही सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आमच्याशी संवाद साधलात. आशालता या साधारण 70-75च्या वयाच्या होत्या. साताऱ्यामध्ये त्या शूटिंगसाठी गेलेल्या होत्या. त्यांना काल कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरू होते. एकूण 27 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे सेटवर. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पण